आपल्या मुलांना वेळेचं भान कधी होतं माहितीये काय? वेळ निघून गेल्यानंतर. आता त्यांना शिकायचं वय आहे म्हणजे तर नाही शिकणार. ज्यावेळी वेळ हातातनं निघून जाते त्यावेळी त्यांना वाटतंय आपण हे केलं नसतं तर बरं झालं असतं. ज्यावेळी एखादी गर्लफ्रेंड धोका देते त्यावेळी त्यांना वाटतंय आपला वेळ इतका वाया गेला. पण तोपर्यंत त्यांना तुम्ही कितीही समजून सांगा अजिबात कळत नसतंय. आणि जे हे गुंडगिरी वगैरे करत फिरतात का नाही मुलं, आता जी ती सगळी आपल्या मध्यमवर्गीयांची असतात. हे मोठे मोठे जे जे शिक्षक आहेत, मोठे मोठे जे बिझनेसमन आहेत, जे मोठे मोठे लोक आहेत, त्यांचे मुलं अजिबात असल्या धंद्यात पडत नाहीत. ते याच्यापासून खूप लांब असतात. स्वतः काम करायचं त्यांना एकच माहिती आहे, आपल्याला शिकायचं आहे, शिकून काहीतरी मोठं करायचं आहे. आणि आपल्या मुलांना, आपल्या मुले रस्त्यावरती दंगा घालताना, कुठं पार्ट्या करताना, इकडं तिकडं बोंबलत फिरताना दिसतात ती. पण मोठी जी हायपाय लोक आहेत, जी बिझनेसमन आहेत, त्यांची मुलं असं ह्याच्यासारखं फिरताना अजिबात दिसत नाही ती. काहीतरी अपवाद असतील, नाही असं नाही, पण बहुतेक करून ही मुलं मध्यमवर्गीयांची असतात. जी आपल्यासारखी मध्यमवर्गीय आहेत, ज्यांची आई काबाड कष्ट करते, ह्यांना त्याची अजिबात जाणीव नसते. ज्यांची वडील आई काम करून पैसे पुरवतात आणि हे असे पोरींच्या मागं उधळत असतात, कुठंतरी पोरींच्या मागं फिरत असतात आणि पैशावरती ऐश करतात. जर पैसे कमी पडले तर आई वडिलांना उलट जाब विचारतात, का देत नाही? द्यायलाच पाहिजे. आणि आई वडील काहीही करून त्यांना पैसे पुरवतात, का तर माझं मूल शिकतंय. पण ही त्या आई वडिलांची फसवणूक कशी करतात हे रिझल्ट आल्यानंतर कळतंय. तोपर्यंत अजिबात कळत नाही. आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असत्या. एखादी मुलगी जर त्यांच्याबरोबर फिरत असली तर तिनं तोपर्यंत नाही म्हणजे साप नकार दिलेला असतो लग्नाला. आणि हा मग डिप्रेशनमध्ये जातोय. त्यावेळी मग आई वडिलांनी पैसे घालवायचे. असे कितीतरी उदाहरण झालेत की मुलींच्यामुळं हे डिप्रेशनमध्ये जातात. नको त्या वयात तुम्ही अभ्यास करा ना. नको त्या वयात जर तुम्ही ह्या गोष्टीत पडाल तर मग आयुष्याची वाट ठरलेलीच आहे. स्वतःच्या आयुष्याची वाट स्वतः लावून घेणार. नंतर त्या आई वडिलांना त्रास. आई वडिलांनी काय करायचं मग? तर ह्या गोष्टी मुलांनी काळजी घ्या की आपण काय करतोय ह्याच्यावरती थोडासा विचार करा. आपल्याला आईवडिलांनी कशासाठी बाहेर पाठवले आणि आपण काय केलं पाहिजे. घरापासून जर बाहेर राहत असाल तर, आणि घरीच राहत असाल तर अभ्यासाकडे लक्ष द्या. वायफट घालवायसाठी आयुष्य तुमचं नाही आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नंतर करेन, नंतर वेळ निघून जाते, आपल्या हातनं ज्यावेळी काही होत नाही, वेळ निघून गेल्यानंतर पश्चातापाशिवाय पर्याय राहत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, जी मुलं यातून काहीतरी धडा घेतील.